यांचं ठीक बिलाचे आहे, जेव्हा ठीक फाटले आहे. अनिलजी, अगदी आपल्याकडे अगदी 2 मिनिटाचा वेळ आहे. तुमचा मुद्दा कळलेला आहे. विद्याताई, तुमच्याकडे येते. अगदी एका वाक्यामध्ये प्लीज तुमचं मत व्यक्त करा. नाही नाही, बोंडे कन्फ्यूज झालेले आहेत. पोरकटपणा हा शब्द त्यांचा स्वतःचा आहे. शरद पवारांचे कुठलेही व्हिडिओज आणि कुठलेही बघायची आम्हाला गरज नाही. बर. पवार साहेबांनी जेव्हा भारत जोडो यात्रा आणि हल्ली राहुल गांधी ज्या प्रकारे बोलतायत त्यावरती नेहमीच त्यांचं कौतुक केलेलं आहे, कधीही टीका केलेली नाहीये. ठीक आणि आहे, आज ठीक आहे. सुद्धा नक्कीच, काँग्रेसची जे नक्कीच. आणि त्यांनी आज सुद्धा वेगळ्या पद्धतीने कौतुक झालेलं आहे काँग्रेसचं. आता मी येते भाईंकडे. शेवटची कॉमेंट भाई, अगदी कमी वेळामध्ये. नाही, अगदी माझं स्पष्ट सांगणं आहे की असं आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आजचा विषय तुमचा असा आहे की काँग्रेसमध्ये जे काँग्रेसमधून सोडून गेले त्यांनी सामील व्हावं की नाही व्हावं, हा असा तुमचा प्रश्न आहे. बरोबर आहे ना? नक्कीच. आमचं असं आहे, कारण संजय राऊतांनी केलेलं ते वक्तव्य आहे आणि ते म्हणाले त्याचं माझं मत आहे. माझं मत मी तुम्हाला सांगितलं की आज देशाची जी अवस्था आहे, तरुणांची जी अवस्था आहे, आज जी देशामध्ये बेकारी आहे, महिलांची जी अवस्था आहे, कायदा सुव्यवस्थेची जी अवस्था आहे, देश जो विकायला काढलाय, याच्या विरोधात जो कोण उभा राहील राहुल गांधींबरोबर, आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करू. नक्कीच, नक्कीच भाई. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात आणि आताही म्हणताय की एका खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही सहमत आहात संजय राऊतांशी. आता बघूया अशा पद्धतीने प्रतिसाद खरोखरच काँग्रेसला दिला जातोय का? परंतु तुमचा मुद्दा अर्थातच अत्यंत स्पष्ट आहे. धन्यवाद, तुम्ही तिघही आज चर्चा करण्यासाठी आलात त्याबद्दल.